मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। शाम के 5 बजे। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी गुरुमुख श्यामलाल बजाज सरांची आलोय. तसंच त्यांचे सुपुत्र आहेत या ठिकाणी प्रेम भैया म्हणून. तो प्रेम गुरुमुख बजाज सरांच्या प्लॉटवर आलोय. अंबड या ठिकाणी मी आहे सध्या. या ठिकाणी जवळपास आता 20-25 जण आम्ही होतो. काही जण गेलेत आता. डिटेलमध्ये म्हणजे बी लावल्यापासून ते माल काढण्यापर्यंत आमची आता चर्चा झालेली आहे. यांनी हा एक माझ्यामध्ये अर्धा एकरचा हा प्लॉट आहे. आपण सरांचा परिचय घेऊयात. यांनी कधी लागवड केली तेही पाहूयात आणि त्यांना मी आता काय पुढे मार्गदर्शन करू शकतो हे पण पाहूयात. आपण यावेळी जरासा वेगळा प्रयोग करूयात. सर, तुमचा परिचय द्या. माझं नाव गुरुमुख श्यामलाल बजाज, अंबड येथील रहिवासी. हे शेवगाचे झाडं जे आहेत मी मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये लावलेले आहे. ओके. किती प्रेम भैया किती झाडे आहेत अंदाजे? अंदाजन 500 झाडे. हां, एक किती एकर वर्षभर झाले? तिकडं बी वर बी आहे ना. एक एकर आहे. इथं काही दिसते, पलीकड साईडला काही आहे. हा. आता सरला आम्ही बोलवलं होतं संभाजीनगरहून. सर आता आले, मार्गदर्शन आता चालू आहे. आता सर आम्हाला एक नवीन प्रयोग काय करता येईल आमच्या शेतात एकदम चांगले सेटिंगसाठी ते आता सर दाखवणार आहे. येस, या सर. आता हा प्लॉट मी पाहिलाय. मागचे 2 तास मी बजाज सरांच्या प्लॉटमध्येच आहे. बजाज सर आणि त्यांचे जे मित्र कंपनी या ठिकाणी आलेले सर्वजण यांच्याशी आता ही शेतकरी शेवगा शेतकरी नाही आहेत, पण आता यांना शेवगा शेती लावायची इच्छा आहे. तर ते उत्सुकतेपोटी या ठिकाणी आलेत. बजाज सरांनी त्यांना म्हणले की बाबा मी येतोय तिथं शेवगा शेतीबद्दल माहिती तर घ्या ॲटलिस्ट. तर आता माहिती मी त्यांना दिलेली आहे. हा प्लॉट मी त्यांचा पाहिला आहे. थोडासा अस्तव्यस्त प्लॉट आहे, पण त्यांनी ड्रीप वगैरे व्यवस्थित केलेलं आहे. तण मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. आंतरपीक असं घेतलेले आहेत. पण शेवगाकडे थोडं दुर्लक्ष झाल्यासारखं मला वाटतंय, पर्सनली मला वाटतंय. त्यामुळे मी आता यांना काही बूम फ्लॉवरची फवारणी करा, 05234 घ्या किंवा जे आपण नियोजन करतो ते सांगणार नाही आहे. आता यांना डायरेक्ट मी छाटणी करायला सांगतोय. थोडंसं बोल्ड डिसिजन घेऊयात. आज जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा चालू आहे आणि या प्लॉटला मी पंजाब छाटणी करण्याचा सल्ला देत आहे. कारण आता या प्लॉटला फुलं घेऊन शेंगा काढण्याला मेहनतीला वेळ लागेल आणि माल तेव्हा निघेल जेव्हा आपला रेट डाऊन झालेला असेल. सगळ्याचा मार्केटमध्ये रेट असेल. आज हार्डली 20 ते 30% फ्लॉरिंग आहे, बाकीची फ्लॉरिंग नाही. त्यामुळे डायरेक्ट पंजाब छाटणी करायची. पंजाब छाटणीचे एक छोटं डेमो मी आता दाखवला आहे. आणि त्यांची तर हे कुठे गेली हे रामभाऊ आहेत. ते शेवगा शेती पाहतात, इथे बजाज सरांची शेती पाहतात. रामभाऊंना मी सांगणार आहे पंजाब छाटणी कशी करायची. ते स्वतः पंजाब छाटणी करणार आहेत, त्यांना मी सांगतो. तसंच इतर जे शेतकरी आहेत ज्यांना प्लॉटला असमाधानकारक असा प्लॉट आहे, करून टाका पंजाब छाटणी. मे जूनमध्ये माल घेऊयात आपण. पंजाब छाटणी कशी करायला दाखवूयात आता. हो. सालतूर शेती आहे आयडियली आपण इथं पंजाब छाटणी घेणार होतो इथपर्यंत. फक्त एक सिंगल स्टंप राहिला असता. पण आपण ह्या थोड्या फांद्या आपण घेतो. आता हे पूर्ण फुटून आता याचे डोळे जे आहेत ना ऍक्टिव्ह होते. पूर्ण ऍक्टिव्ह होईल. त्याच्यासाठी जनरली कोयता वापरा. म्हणजे काय एकदा मारला का फटक्यातच फटक्यात त्याचं घेऊन जाऊ. मागाशी म्हणले ना कैची काय तिथे काही भेट हा ती कैची करू शकतो. काही हे निघाल, साल नाही निघाल पाहिजे. नाही निघत, कैची नाही तर काहीच होत नाही. सट 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 कैची आपल्याला झाडं कापायची मौसम वेळेवर झाड असे कापले आहे ना. घेऊन येईन कुठे ठीक आहे ना. ठीक आहे ना. ही आपण कॉम्प्रोमाइज पंजाब छाटणी केली आहे. इथपर्यंत आलेली यायला पाहिजे होती, पण आता थोड्या फांद्या अपुऱ्या होत्या. आता फांद्याची जास्त फुटवे निघतील. हे डोळे दिसतात ना, हे डोळे सगळे ऍक्टिव्ह होणार आहेत. आता हळूहळू तुम्हाला हिरवेगार दिसायला देतील, कोंब यायला दिसायला चालू होते. 2-4 दिवसाला दिसायला चालू होते. आता याला पाणी बंद करायचं काम नाही. नाही, याला पाणी द्यावं लागेल. द्यावं लागणार. आता पाणी द्यावं लागेल. याला हे भेटतं ना बोर्डो पेस्ट, गेरू, तो जखमी लावून टाकायचा, लिपून द्यायचं. पेस्ट तयार करायची, कपडे घ्यायचा, लावून टाकायचा.
जेणेकरून त्या जखमेतून गोष्टी वगैरे होत नाही, अटॅक होत. आणि मुद्दा मी असे तिरके कट घेतलेत बघा तुम्ही, फक्त हाय कट सोडा, थोडासा तिरका कट घेतला. पाणी जास्त साचणार मग, पाणी साचणार नाही पाऊस पडला तर. आपण पंचासाठी जुलै ऑगस्ट मध्ये घेतो ना, तेव्हा ते पाणी ओघळून जातं खाली. त्यासाठी कॉम्प्रोमाइज चटणी घेतली, कराशिंग घ्यायची. आयडियल पंचायत चटणी तुम्हाला करून दाखवतो का? तर मी सांगतो, तुम्ही करा. एक झाड करूयात आपण. कट कसा घ्यायचा? तिरका ठेवायला नको. आता इथून सुद्धा घ्यायचं खालून, असा तिरका कट, तिरका कट, तिरका कट, म्हणजे इथपर्यंत अंदाजे आपल्याला हे दिसतील. आणि असा दिसेल आकार आहे ना, असा हे कोड आणि हे फांद्या, म्हणून याला पंचायत चटणी नाव दिलं आपण. ठीक आहे, मारा कट. एकदम परफेक्ट, मस्त गेलं, परफेक्ट. बढिया. इथं थोडी साल निघाली बघा, है ना? हे निघणार करवते, निघणार साल, करवतेमुळे साल निघणार आहे. पण काय होते, इथं बुरशीचा अटॅक होणार आहे आता इथं, है ना? त्यामुळे या जखमेला कट करा. ही साल इथून कट मारायला, साल काढून टाका. चाल काय प्रॉब्लेम खालून घ्या ना. हा, बेस्ट वे खालून कट भरून टाका. असं पण थोडा इथून आता साल निघाली तर मी त्यांना साल कट करायला सांगितले, पण त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यांनी डायरेक्ट इथूनच कट मारलाय, त्यामुळे आता इथं साल निघालेली नाहीये कुठंच, है ना? ही तिरका कट कसं सांगतो आपण, की याच्यावर पाणी जर पडलं किंवा सकाळी दव बिंदू वगैरे साचतात, ते खाली निघून जाते, गरंगून जातील. याला काय करायचं, बोर्डो पेस्ट लावायचा आहे. बोर्डो पेस्ट माहिती आहे ना, गेरू, ते या ठिकाणी लावून टाकायचं आहे. जखमा आहेत ना, हा हा जो लावलाय ना, बस हाच खोडाला जो लावलाय तो जनरली मोसंबीच्या डाळिंबाच्या झाडाला लावलं जाते खोडाला. हे आपण इथं लावून टाकत. जखम म्हणजे काय होतं, झाकून जाते, पुढचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत नाही. तर बजाज सर, आता आपण हे इथे या, कॅमेरा जरा कोणतरी इथून जरा, जास्त मागं जाऊ नका. तर बजाज सरांचा ऍक्च्युली शेती यांचा व्यवसाय नाही आहे, पण यांची शेती आहे, यांचे बिझनेस आहेत. आणि यांच्या समाजामध्ये सगळे लोक बिझनेस करतात. बजाज सर म्हणजे सिंधी आहे ना सर, सिंधी कम्युनिटी आहे, सिंधी समाज आहे. आणि सिंधी समाज जनरली बिझनेसमध्ये करतात. शेतीमध्ये खूप कमी सिंधी लोक आहेत. तर शेती यांनी आता घेतली, चांगली शेती. आणि महत्वाचं म्हणजे या दोघांचाही खूप इंटरेस्ट आहे शेतीमध्ये, यांचं मन लागतं या ठिकाणी. त्यांनी शेवगा लावलाय, चांगली गोष्ट आहे. पण आता मी जसं म्हणलो की असमाधानकारक प्लॉट आहे, अजिबात चांगला प्लॉट नाही. सॉरी बरं का, मी जे आहे तेच बोलणार माणूस आहे. समोर ते जरा सांगावं लागतं. आता या प्लॉट पैसे थोडी घालायचे. त्यामुळे डायरेक्ट आता बोल्ड डिसिजन आम्ही या ठिकाणी घेतले, आंबेड या ठिकाणी. तर डायरेक्ट पंचायत चटणी घेतली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. 10 जानेवारीच्या अगोदर आपण ही सगळी चटणी घेऊन पूर्ण पंचायत चटणी घेऊन टाका सर. आणि पंचायत चटणी घेतल्यानंतर जखमेवर बोल्ड पेस्ट लावा आणि खालून लगेच 12-1-0 चालू करा. 12-1-0 5 किलो पर एकर. 12-1-0 काय होतील, जे डोळे खालचे आहेत ते ऍक्टिव्हेट होतील, ते फुटवायला चालू होते. आणि तिकडे या. आता समजा हा डोळा आहे, हा इथं शिरो ज्यादा दूर म्हणजे हे डोळा आहे. हा डोळा ऍक्टिव्हेट होईल, हा डोळा ऍक्टिव्हेट होईल. खालचे सगळे डोळे जे आहेत ना ते ऍक्टिव्हेट होतील. इथून जो फुटवा येईल नवीन, हा फुटवा फांदी येईल, हा डायरेक्ट फांदी येतो ना, ही फांदी परत 2 विटावर इथं कट करायची शेणासाठी, अंदाजे 2 फूट. हा फुटवा इथला शेणासाठी करायची. मग काय होईल, त्याच्या खालचे जे बगला आहेत ते बगलेतून अजून फांद्या निघतील, सब फांद्या निघतील. प्लकिंग करायची. हा, त्या सब फांद्या सुद्धा परत 2-2 फुटावर कट करायच्या. असा गुच्छ तयार होईल याचा, डेरेदार आकार. कॅनोपी त्याला कॅनोपी म्हणतो, डेरेदार आकार तयार होईल. पुढचे 2 महिने तेच काम करायचे. याला एप्रिलमध्ये फुलं चालू होतील, मेच्या एंडला जूनला आपण याचा माल घेऊ. रेट चांगला असेल, 1, 2, 3, 4 जेवढे तोडे मिळाले तेवढे तोडे मिळाले, पण रेट चांगला असेल. हे डिसिजन घेऊयात. ठीक, अजून काय प्रश्न असेल? मी माझ्या डाळिंबाच्या बगीचात यांच्याकडे या. हा, पूर्ण म्हणजे असं ते खोड जे आहे ना, हा. ते तेलाच्या याच्यामुळे काय झालं, ते काडी कमकुवत बनली. मी ते प्रयोग म्हणून एक तुमच्यासारखंच करून बघितलं. एक पंचायत छाटणी केली, 0 कटिंग कशाची, डाळिंबाची. त्याला मस्त असं एकदम डेरेदार ते झाड झालं झालं मस्त.
डाळिंबामध्ये पंचायत जमते करायला ना डाळिंबाबद्दल असं माहिती नाहीये हम्म. एवढं करा सर हो सर बिलकुल सर आपल्या सांगण्याप्रमाणे बिलकुल केलं. चला.